चुकीच्या व्यवसायातून पैसा कमवतात। पण हा पैसा कमवत असताना तर त्या भागात आल्या कशा ह्याचा विचार समाज करत नाही। कमी वयातल्या मुलीला प्रेमाचं खोटं नाटक करून त्या ठिकाणी आणलं जातं, त्या ठिकाणी विकलं जातं, त्या मुलीचा सौदा केला जातो। जोपर्यंत तिच्याकडे पैसा असतो तोपर्यंत तो तिला यूज करत असतो। बुधवार पेठेतल्या ताईंचा असंच आहे हो, लॉस सिस्टीमला चालतो, कॉल गर्ल म्हणून सुद्धा यात व्यवसाय चालतो, हाय प्रोफाईल मध्ये हा व्यवसाय चालतो, तर मग बुधवार पेठच बदनाम का? तो क्षण मी आजही विसरू शकत नाहीये। मला एक कॉल आला रात्री 12:30 वाजता। हा कॉल आल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की लताताई बेशुद्ध झालेले आहेत आणि तुम्ही लवकर या। मी ज्या ठिकाणी राहते तो एरिया आहे बुधवार पेठ आणि माझं घर त्या गल्लीपासून अगदी जवळच होतं। त्यामुळे मी 10 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी लताताईंना बघितलं तर मी जाण्याच्या अगोदरच त्या ताईंना रस्त्यावरती त्यांनी झोपवलेलं होतं। जेव्हा मी त्या ताईंना बघितलं तर त्यांचा श्वास थांबलेला होता। तरी सुद्धा मी 108 ला कॉल केला। 108 चे डॉक्टर त्या ठिकाणी आले, त्यांनी ताईला बघितलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या ताई वारलेल्या आहेत। त्या क्षणी दुसरी प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्या ताईला मी ससून हॉस्पिटलमध्ये नेलं। पण ह्या ठिकाणी मनाला म्हणजे अतिशय त्रास होतो। जी ताई जोपर्यंत व्यवसाय करते, 4 पैसे कमवते, त्यास त्या ताईला त्या घरात ठेवलं जातं आणि ज्यावेळेस ती आजारी पडते, ती मृत्यूच्या विळख्यात अडकते, त्यास त्याच ताईला रस्त्यावरती ठेवलं जातं आणि त्या ताईच्या सोबत कुणीच आलं नाही। रात्री ससून हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की ह्या ताई वारलेल्या आहेत। त्याच दिवशी सपनाताई म्हणून सुद्धा लिव्हर खराब होऊन त्या सुद्धा वारल्या होत्या। दुसऱ्या दिवशी 2 प्रेत मी बुधवार पेठेतल्या मर्गी गल्लीत आणल्या। दोन्ही प्रेत मी एकाच ॲम्ब्युलन्समध्ये आणल्या होत्या आणि ज्यावेळेस मी आणल्यानंतर दोन्ही प्रेत शेजारी झोपवल्यानंतर एक लताताई की ज्या HIV सारख्या गंभीर आजारामुळे वारल्या होत्या आणि सपनाताई दारूचं व्यसन करत होत्या आणि त्यामुळे त्यांचं लिव्हर खराब झालं म्हणून वारल्या होत्या। त्या ताईचं वय 35च वर्ष होतं। ज्यावेळेस मी मयत बुधवार पेठेत आणली त्यावेळेस त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आलं होतं। लताताईंची मुलगा आणि मुलगी आहे आणि सपनाताईंच्या 4 बहिणी आहेत। जो काही ती व्यवसाय करायची ते पूर्ण कुटुंबाला ती पैसे देत होती। पण ज्यावेळेस मयत झाली त्यावेळेस त्या ताईचा चेहरा बघण्यासाठीही त्यांच्या कुटुंबातली लोक आली नाही। त्यामुळे एखादी ताई ज्यावेळेस पूर्ण कुटुंबासाठी देहविक्रीचा व्यवसाय करून त्या कुटुंबाला सावरत असते तर माणुसकी कुठे गेली? स्वतःची रक्ताची नाती जर का अशा घटनेमध्ये पुढे येत नसतील तर ह्याचा त्रास होतो। मी भारताची लेक, भारताची शान, महाराष्ट्राची आन, पुण्याची शान। नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनाळ। मी बुधवार पेठेच्या मध्यवर्ती भागात राहते। हा जो परिसर आहे हा अतिशय लोकांनी समाजांनी वाळीत टाकलेला एरिया। ह्या ठिकाणी लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनच अतिशय वाईट। ह्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की इथल्या महिला वर्ग अतिशय चुकीचा व्यवसाय करतात, घाणेरडे कृत्य करतात आणि ह्या चुकीच्या पेशातून चुकीच्या व्यवसायातून पैसा कमवतात। पण हा पैसा कमवत असताना तर त्या भागात आल्या कशा ह्याचा विचार समाज करत नाही। का करत नाही? एखादी महिलेची फसवणूक करून, एखाद्या महिलेला आमिष दाखवून
एखाद्या कमी वयातल्या मुलीला प्रेमाचं खोटं नाटक करून त्या ठिकाणी आणलं जातं, त्या ठिकाणी विकलं जातं, त्या मुलीचा सौदा केला जातो. का? तिला तिचं आयुष्य नाहीये का? पण हे सगळं होतं. जी चंदेरी दुनिया आपण बघतो, तर चंदेरी दुनियाला च्या पाठीमागचं काळ सत्य सुद्धा आपण बघायला पाहिजे. आणि जे वास्तविकता आहे त्या भागामध्ये ती प्रचंड भयानक आहे. बुधवार पेठच बदनाम का? बुधवार पेठेतच हा व्यवसाय चालतो का? नाही. हा व्यवसाय बऱ्याच ठिकाणी चालतो. लॉस सिस्टीमला चालतो. कॉल गर्ल म्हणून सुद्धा यात व्यवसाय चालतो. हाय प्रोफाईलमध्ये हा व्यवसाय चालतो. तर मग बुधवार पेठच बदनाम का? बुधवार पेठेला हा सिग्मा जो लावला गेलाय ना, तो मूळतः चुकीचा आहे. बुधवार पेठेतल्या ताई ना समजून घेणं आणि त्या ताईंना आपलं मानणं हा विचार समाजाने करायला पाहिजे. आणि असं काय चुकीचा व्यवसाय त्यांनी केला म्हणून आपण त्यांना वाळीत टाकायला पाहिजे? ज्यावेळेस तिला गरज असते, तिचा नवरा आजारी पडतो, तिला पैशाची गरज असते, तर त्यावेळेस का समाज पुढे येत नाही? एखाद्या मुलीला ज्यावेळेस इथं आणून विकलं जातं, तर त्यावेळेस का लोक पुढे येत नाही? मग ज्यावेळेस विकलं जातं, तिचा सौदा केला जातो, तिची बोली केली जाते. मी असं म्हणत नाही की सगळ्याच महिला तिथं स्वइच्छेने येतात. त्याच्यातलं काही प्रमाण आहे की त्या भागामध्ये स्वइच्छेने महिला येतात, हा व्यवसाय करतात. लोकांना वाटतं झटपट पैसा कमवला जातो, पण त्याच्या पाठीमागच्या वेदना कुणाला कळतात? तिला होणारा त्रास कळतो. 350-400 रुपयासाठी ती बाई पूर्ण दिवस थांबते. ह्या भागामध्ये एकमेकींबरोबरच स्पर्धा असते आणि ही स्पर्धा खूप मोठी असते. कारण की जोपर्यंत तिचं वय असतं 18 ते 35 वयोगट, तोपर्यंत तिचं कामधंदा अगदी व्यवस्थित चालतो. पण 35च्या नंतर ह्या व्यवसायाला कुठेतरी थांबावं लागतं. तिचा धंदा पाणी होत नाही, पण ती वाट बघत असते. एवढी गडद साडी घालणं, मेकअप करणं आणि उंबरठ्यावरून थांबून एखाद्या ग्राहकाची वाट बघणं खूप अवघड असतं. ह्या ताईला कुटुंब नाहीये का? आहे. कुटुंब आहे. कुटुंबाला ती सांभाळत असते. जो काही पैसा ती कमवते ते पूर्ण कुटुंबाला ती देत असते. पण तरी सुद्धा जस्ट ती आजारी पडते, तस तिचं कुटुंब पुढे येत नाही. मी ज्या भागात काम करते त्या भागातल्या ज्या देहविक्री व्यवसाय करणाऱ्या ताई आहे, ज्यांचं कुणी नातेवाईक नसतं, ज्यांना कुणीही पुढे येत नाही, अशा ताईंचं मी आजारी पडल्यानंतर जर का तिचा मृत्यू झाला तर त्या ताईचं मी अंतिम संस्कार करण्याचं काम करते. आणि हे काम करत असताना तिला 4 खांदेकरी सुद्धा भेटत नाही. ही वाईट आणि मनाला हेलवणारी घटना त्या ठिकाणी आज सुद्धा घडत आहे. हा व्यवसाय करत असताना या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काही योजना राबवाव्या लागतील. त्याचबरोबर त्यांना कमी शिक्षण असल्या कारणाने त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. त्यांना त्या व्यवसायातून जो काही पैसा मिळतो तो ठराविक वेळेनंतर थांबतो. मग त्यावेळेस आपल्याला त्या ताईंसाठी काम करायला पाहिजे. त्यांना समाजामध्ये आणायला पाहिजे. त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. आज त्यांचा मानसिक ताण पण तेवढा जास्त असतो. का असतो? कारण की जी ताई आयुष्यभर पैसा कमवते आणि दुसऱ्यांवरती खर्च करते, जो तिचा प्रियकर असतो की जो पूर्ण पैसा खर्च करतो तिचा, ती का करते त्याच्यासाठी पैसा खर्च? कारण की तिला एका भावनिक मानसिक आधाराची गरज असते. तिला एका पुरुषाची गरज असते आणि हा पुरुष तिचा नवरा म्हणून तिच्या आयुष्यात असतो. पण हा नवरा फक्त तिला वापरण्याचं काम करतो. जोपर्यंत तिच्याकडे पैसा असतो तोपर्यंत तो तिला यूज करत असतो. बुधवार पेठेतल्या ताईंचं असंच आहे हो. त्या ताईंना
वापरण्याची वस्तू समजतात लोक. त्यांना माणूस म्हणून कोणी समजतच नाही. आपला जर का रक्ताचा रंग लाल आहे तर त्यांचाही रक्ताचा रंग लालच आहे ना. तीही माणसंच आहेत ना. मग त्यांच्यासाठी आपण का लांब करतो त्यांना? का त्यांच्याबद्दल वाईट विचार करतो? त्या भागातून गृहग्रस्तीच्या महिला जाताना घाबरतात. काहींना हा बुधवार पेठ बघण्याची इच्छा असते. काहींना तो सब्जेक्ट इंटरेस्टिंग वाटतो. काही तरुण मुलं तिथं फक्त मौज मजा करण्यासाठी येतात. काही लोक तर इतकी मानसिक म्हणजे चुकीची लोक असतात, विकृत व्यक्ती असतात की त्या ठिकाणी येतात आणि तिथल्या बायकांचे व्हिडिओ काढून यूट्यूबला टाकले जातात. कुठल्याही ताईचा चेहरा दाखवायला नाही पाहिजे असतो, कारण की तो तिचा व्यवसाय गोपनीय आहे. तुरुंगातल्या महिला वर्ग किंवा ज्या भागात बुधवार पेठेतल्या ज्या ताई आहेत त्यांच्या चेहऱ्याची आयडेंटिफिकेशन ही पूर्णपणे लपलेली असते. त्या विकृत व्यक्तीला हे का कळत नाही की बाबा हे जर का व्हिडिओ लोकांनी बघितले, त्यांच्या कुटुंबानी बघितले, तर ती बाई कुटुंबापासून लांब जाऊ शकते. तिचा स्वीकार तो करू शकेल का? समाज करू शकेल का? कुटुंब करू शकेल का? हा व्यवसाय रोखण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या काही योजना असतात त्या योजना समाजातल्या त्या ताईंपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू शकतो. छोटे मोठे व्यवसाय त्यांच्यासाठी सुरू करू शकतो. एखादा व्यवसाय, ज्या व्यवसायाला भांडवल लागते त्या ताईला, त्या व्यवसायासाठी भांडवल आपण उभं करून देऊ शकतो. पॅकिंगचं काम आपण त्या भागातल्या महिलांसाठी देऊ शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणीच जर का एखादी महिला येऊ नये ह्यासाठी प्रयत्न करताना ज्या लहान मुली आहेत त्यांना गुड टच बॅड टचचं प्रशिक्षण देण्यात यायला पाहिजे. कारण की आज सुद्धा कमी वयाच्या मुलींना आमिष दाखवून त्यांना पळून आणलं जातं. त्यामुळे आपण जर का त्या लहान मुली ह्या व्यवसायातच न येण्यासाठी आपण हा प्रयत्न जर का केला तर नक्कीच म्हणजे ज्या कमी वयोगटातल्या मुली आहेत त्या व्यवसायामध्ये अडकणार नाही. त्यांना ज्या काय सिस्टीम आहे की पोलीस यंत्रणा आहे, त्यांचे नंबर, म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीची तक्रार करायची असेल तर चाइल्डलाईन नंबर, हे सगळं त्यांना माहिती असायला पाहिजे. आणि हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय रोखण्यासाठी जो प्रयत्न आपल्याला करायचा आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे. मी असं नाही म्हणणार की त्याच्यामध्ये किती टक्के बदल होईल, पण निश्चित जर का 100तल्या 10 मुली सुद्धा या व्यवसायातून बाहेर पडला, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टावरती स्वतःचा व्यवसाय सुरू केला, स्वतः सक्षम झाल्या, तर हे निश्चितच खूप चांगलं काम ह्या समाजासाठी होऊ शकतो. आणि समाजाला जाताना मी एकच कळकळीची विनंती करते की हे ज्या महिला आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षणाचा पुरेपूर फायदा देऊन त्यांना एक सक्षम नागरिकत्व जर का निर्माण केलं तर नक्कीच या व्यवसायातून ह्या महिला बाहेर पडतील. त्याचबरोबर हे काम करत असताना मला येणाऱ्या अडचणी भरपूर आहेत. मी एकटी हे काम नाही करू शकत. तुमच्या सर्वांची मदतीची मला गरज आहे. तर नक्की आज या ठिकाणी मला जोश टाल्कच्या माध्यमातून माझं मनोगत, माझी व्यथा किंवा काम करत असणाऱ्या येणाऱ्या अडचणी हे सांगण्याची संधी मला या ठिकाणी जोश टाल्कनी दिल्याबद्दल जोश टाल्कच्या पूर्ण टीमचं मी मनापासून धन्यवाद म्हणेन. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.